विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 11वी मधील प्रकरण क्रमांक 7 हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्व या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. यापूर्वी या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये महासागराची तळरचना कशा प्रकारे आढळते याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. आज आपण या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ पाहतोय. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर हिंदी महासागराचे तापमान, क्षारता, असणारे सागरी प्रवाह आणि हिंदी महासागराचे महत्व की जे भारताच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक किंवा जगाच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागर कसा महत्वाचा आहे याचा थोडक्यात आपण भाग पाहणार आहोत. हिंदी महासागराचे तापमान व क्षारतेचे वितरण. त्यामध्ये तापमान कशा प्रकारे आढळतं. तापमानाचा हा भाग कसा आहे तर जेव्हा तापमान सूर्यापासून मिळणारी सूर्यकिरणे जमिनीच्या पृष्ठभागावरती किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरती पडतात तेव्हा जमिनीचा भाग किंवा पाण्याचा भाग हा तापला जातो आणि त्याच्यावरून हे तापमान आपण त्याच्या नोंदी करतो किंवा ते तापमान सांगितलं जातं. तापमानाचा सागर जलातील जीवसृष्टीवर सजीव जीवसृष्टीवर प्रभाव असतो. सागरी जलाच्या हालचालीसाठी सागर जल तापमानातील फरक हा कारणीभूत ठरतो. याशिवाय सागर जलाची घनता ही सागर जलाच्या तापमान आणि क्षारतेवर अवलंबून असते. सागराची घनता आणि तापमानातील फरक सागर जलाच्या हालचालीस कारणीभूत असतात. मान्सून पूर्व काळात जेव्हा उन्हाळ्यातील आयन जवळ येते म्हणजे सूर्याचं जे उत्तर आयन आणि जे दक्षिण आयन असतं तर त्याच्यानुसार सागर जलाचे तापमान वाढू लागते. विषुववृत्ताजवळ दक्षिण भागात ते जास्त असते. नैऋत्य मान्सून जेव्हा स्थिरावला जातो तर हा नैऋत्य मान्सून स्थिरावल्यावर अरबी समुद्रावरून मोसमी वारे वाहताना आपल्याला आढळतं आणि अरबी समुद्र हा मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्याने तेथील जलाचे तापमान ही कमी होताना आपल्याला आढळते. तापमानाच्या आकृतिबंधात बदल हा होतो. ईशान्य मान्सूनच्या कालावधीत हिवाळ्यातील आयनदिन जवळ येत असतो. त्यावेळी तापमान कमी होऊ लागते व बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असलेले आढळतात. म्हणजे हे जे तापमान आहे हे नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे यांच्या होणारे जे बदल आहे तर याच्यानुसार आपल्याला या तापमानामध्ये बदल झालेला आढळतो. या ठिकाणी आपल्याला सांगा पाहू असं एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिले पाहूयात. आकृती 7.2 च्या नकाशाचा अभ्यास करा. त्यात विषुववृत्ताच्या उत्तरेकडील हिंदी महासागराचे नकाशे दिलेले आहेत. हे नकाशे इथं 3 नकाशे दिलेत बघा. जो आहे हा नैऋत्य मान्सून पूर्वचा असणारा नकाशा दिलाय. आहे त्याच्या खाली लगेच आहे ईशान्य मान्सून चालू असताना दिलेला नकाशा आहे. आहे नैऋत्य मान्सून या काळातील नकाशा. हे 3 नकाशे आपल्याला या ठिकाणी दिलेत. हे तिन्ही नकाशे तापमानाची स्थिती दर्शवतात. कारण कशावरून तर इथं खाली आपल्याला निळा भाग वेगवेगळे रंग दिलेत बघा. लाल, पिवळा, हिरवा, निळा, अगदी लव्हेंडर कलर. तो भाग किती दाखवतो हे इथं अंश सेल्सिअस तापमानाचे आकडे दिलेत. उदाहरणार्थ लाल रंगाचा भाग आहे तो 34 अंश सेल्सिअस तापमान दाखवतो. पिवळ्या रंगाचा आहे तो 32 अंश सेल्सिअस आणि 30 अंशाचा भाग हा हिरवा रंग दाखवतो. निळ्या रंगाने दाखवलेला भाग हा 28 अंश सेल्सिअस आहे. तर अशा प्रकारे हे तापमान दर्शवलेले आपल्याला आढळते आणि या तीनही दिलेल्या नकाशांचं आपण निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खाली विचारलेली काही जी प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे समताप रेषा खंडावर नसण्याचे कारण काय आहे. आता ज्या समताप रेषा आहेत त्या समताप रेषा आता म्हणजे या खंडाचा जो भाग आहे या खंडाच्या भागावरच आपल्याला तापमान दर्शवलंय का. उदाहरणार्थ बघा इथं आशिया लिहिलंय. इथं भारताचा आपला भाग आहे किंवा त्याच्या खाली श्रीलंका छोटस बेट आहे पण याच्यावरतीच आपल्याला कुठलाच हा रंग दाखवलेला नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्या
समताप रेषा म्हणजे काय, तर समान तापमानाची ठिकाणे ज्या काल्पनिक रेषेने जोडली जातात त्याला समताप रेषा म्हणतात. आणि या समताप रेषांच्या साहाय्याने नकाशावरती असलेल्या तापमानाच्या आपल्याला नोंदी दाखवल्या जातात किंवा तापमान आपल्याला लक्षात येतं. पण खंडाच्या भागामध्ये मात्र कुठंच या रेषा दर्शवलेल्या नाहीत. याचं कारण काय असावं, तर याचं कारण आहे भूपृष्ठावरील तापमान या ठिकाणी त्यांनी विचारातच घेतलेलं नाही. कारण आपण अभ्यासतोय भाग कुठला, तर हिंदी महासागराचा. हिंदी महासागराचे तापमान आपण अभ्यासतोय, त्यामुळे आपल्याला फक्त हिंदी महासागराचं तापमान या ठिकाणी दर्शवलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अरबी समुद्रातील तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा कमी आहे. आता का आहे, तर सागराच्या प्रवाहाचा परिणाम अरबी समुद्रावरती जास्त असतो. त्या तुलनेने बंगालचा उपसागर बंदिस्त असल्यामुळे, आता बंगालचा उपसागर कसा आहे, पूर्णपणे तो बंदिस्त आहे. आणि म्हणजे तीनही बाजूने त्याच्या खंडाचा भाग किंवा जमिनीचा भाग असल्यामुळे तो बंदिस्त आहे. बंदिस्त असल्याने प्रवाहाचा परिणाम कमी असतो. त्यामुळे अरबी समुद्रातील प्रवाहामुळे समुद्राच्या तापमानाचे संतुलन झाल्याने तापमान कमी आढळते. म्हणजे बंगालचा उपसागर काय आहे, बंदिस्त आहे. इथं आपल्याला दिसतो बघा, अगदी बंगालचा उपसागर दाखवलेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, नैऋत्य मान्सून पूर्व काळातील हिंदी महासागराच्या दक्षिणेकडील भागात तापमान जास्त का आहे? नैऋत्य मान्सून पूर्व काळाचा कुठला नकाशा आहे, अ नकाशा आहे. बघा इथं वरती दिलंय नैऋत्य मान्सून पूर्व, हा अ नकाशा आहे. याच्यामध्ये काय आहे, तर जो दक्षिणेकडचा भाग आहे, दक्षिणेकडच्या भागात तापमान जास्त आहे. म्हणजे किती आहे, इथं दक्षिणेकडच्या भागामध्ये आपल्याला पिवळा रंग दर्शवलाय. पिवळा म्हणजे किती, 32°C, म्हणजे हे टेम्परेचर जास्त इथं आहे. तर का जास्त आहे, त्याचं कारण जर आपण पाहिलं, तर नैऋत्य मान्सून पूर्व काळात उन्हाळ्यातील आयन जवळ येत जातो. जसजसे सागर जलाचे तापमान वाढते, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढल्यामुळे किंवा तापमान वाढल्यामुळे सागर जलाचे तापमान वाढते, म्हणून हिंदी महासागराच्या दक्षिण भागामध्ये तापमान जास्त आहे. तर असं ह्या 3 नकाशावरून आपल्याला ही प्रश्नांची उत्तरे देता येतील. यानंतर हिंदी महासागराची क्षारता. सागर जलाचा दुसरा गुणधर्म म्हणजे क्षारता. आता क्षारता कशाला आपण म्हणतो, तर क्षारता म्हणजे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये असणारं जे मिठाचं प्रमाण आहे, तर त्याला क्षारता म्हटलं जातं. क्षार आहेत, क्षारांचं प्रमाण, क्षारतेचे प्रमाण हे सागर जलात क्षार किती आहेत याचे मापन केले जाते. क्षारतेचे प्रमाण दर हजारी भाग, म्हणजे दर हजारी असणाऱ्या पाण्यामध्ये कसं पीपीटी या स्वरूपात सांगितलं जातं. दर 1000 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये क्षार किती आहेत, 35%, 20% क्षार आहेत. याच्यावरून त्या समुद्राची क्षारता तेवढी आहे हे सांगितली जाते. आणि सागर जलाची क्षारता दर हजारी 35% हा भाग आहे असं त्यावरून आपल्याला सूचित केलं जातं. आता ही जी क्षारता आहे, ही क्षारता कुठे जास्त आढळते, तर ज्या ठिकाणच्या जलाशयाच्या भागाचा सभोवतालचा भाग जर भूमिखंडाचा असेल, जमिनीचा असेल, तर त्या ठिकाणच्या जलाशयाची क्षारता ही जास्त असलेली आढळते. कारण त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. जेथे बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे, जेथे तापमान जास्त आहे, ज्या ठिकाणीच्या जलाशयाला गोड्या पाण्याचा पुरवठा होत नाही, त्या ठिकाणी समुद्राची क्षारता ही जास्त असलेली आढळते. आणि ज्या ठिकाणी म्हणजे सभोवताली भूमीचा भाग नाही किंवा तापमान जास्त नाही, म्हणजे बाष्पीभवनाचा वेग कमी आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा होतो, अशा सागर जलाची क्षारता ही कमी असलेली आपल्याला आढळते. आता त्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला 2 दिलेले आहेत. अरबी समुद्राची क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त का आहे? तर यामध्ये का जास्त आहे, तर उन्हाळ्यातील आयन जवळ येत असतो. शिवाय जो बंगालचा उपसागर त्याचं तापमान जास्त असलेलं आढळतं, बाष्पीभवन जास्त होतं, बाष्पीभवनाचा वेग जास्त असलेला आढळतो आणि नद्यांची संख्या व प्रमाण कमी आहे, म्हणजे गोड्या पाण्याचा होणारा पुरवठा हा कमी असलेला आपल्याला आढळतो. त्यामुळं अरबी समुद्राची क्षारता ही बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त असलेली आपल्याला आढळते. त्यानंतर पुढे आहे, सोमालिक द्वीपकल्पाच्या आसपास व सौदी अरेबियाच्या किनारी भागात क्षारता सामान्यतः आपल्याला जास्त आढळते. का जास्त आढळते? सौदी अरेबियाचा भाग म्हणजे
आपल्या भारताच्या पश्चिमेकडे असणारा जो अरबी समुद्र आहे, तर अरबी समुद्राच्या पश्चिमेकडे येणारा हा मध्य पूर्व आशियाई जे देश आहेत, तर त्या किनारपट्टीवरती सौदी अरेबिया, येमेन, ओमेन हे देश असलेले आढळतात. तर या किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला क्षारता जास्त आढळते. कारण म्हणजे या प्रदेशात तापमान जास्त असतं. आपण अरबस्तानचा वाळवंटी प्रदेश म्हणतो पहा. त्यामुळे त्या भागामध्ये तापमान जास्त असतं. पाऊस अतिशय कमी असतो आणि या भागामध्ये समुद्राला येऊन मिळणाऱ्या फारशा नद्या नाहीत. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा हा कमी होतो आणि त्यामुळं त्याची क्षारताही जास्त असलेली आढळते. बंगालच्या तसेच बंगालच्या उपसागरात गंगा नदी प्रणालीतून पाण्याचा येणारा प्रचंड विसर्ग, तसेच द्वीपकल्पीय नद्या म्हणून येणारा विसर्ग यामुळे या बंगालच्या उपसागराची क्षारता कमी होण्यास मदत होताना आपल्याला आढळते किंवा कमी होत जाताना आढळते. नैऋत्य मान्सूनच्या कालावधीमध्ये तर याची क्षारता ही खूप अशी कमी असलेली आढळते. कारण नैऋत्य मान्सून पासून म्हणजे मोठ्या प्रकारे आपल्याला भारतामध्ये किंवा हिंदी महासागराच्या भागामध्ये आपल्याला पर्जन्य किंवा पाऊस मिळताना आढळतो. पाऊस आणि नद्यांनी वाहून नेलेल्या या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पाण्याचा विसर्गही जास्त असतो. त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होताना आपल्याला आढळतो. त्यामुळे नैऋत्य मान्सूनच्या काळात याची क्षारताही कमी आढळते. तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला 3 आकृती दिलेल्या आहेत बघा. काय दिलेत बघा? आकृती क्रमांक 3. इथं जसं आपण तापमान पाहिलं आता, तशाच प्रकारे इथं आपल्याला एक 7.3 मध्ये क्षारतेचं वितरण दिले. तर क्षारतेचं वितरण इथं खाली तेच तशाच प्रकारे 3 नकाशे आहेत बघा. अ, आ, ई. आपल्याला तोच भाग आहे. अचा आहे ईशान्य मान्सून, आ नकाशा आहे मान्सून पूर्व आणि ई आहे नैऋत्य मान्सून. तर या कालावधीमध्ये दर्शवलेली जी क्षारता आहे, ही क्षारता आपल्याला दाखवलेली आहे. त्याची जी टक्केवारी आहे इथं खाली दाखवली बघा, त्याची टक्केवारी क्षारतेची. लाल रंगाचा जो भाग आहे या तिन्ही नकाशात, त्याची क्षारता 38% असलेली आढळते. इथे 36%, 34%, पिवळ्या रंगाचा भाग 32%, पांढऱ्या रंगाचा भाग 30% आहे. हिरव्या रंगाचा 28% आणि निळ्या रंगाचा भाग इथं 26% असे जे वेगवेगळे रंग आहेत, तर या रंगानुसार ती क्षारता आपल्याला या नकाशावरची स्पष्ट होते. आता या तिन्ही नकाशाचं आपण निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता पहिला प्रश्न आहे, अरबी समुद्राची क्षारता बंगालच्या उपसागरापेक्षा जास्त आहे. आत्ताच मी तुम्हाला पाठीमागच्या स्लाइडमध्ये याचं उत्तर सांगितलेलं आहे. कारण उन्हाळ्यातील आयन दिन जवळ येतो आणि उन्हाळ्यातील आयन दिन जवळ आल्यामुळं आपल्याला त्या भागामध्ये म्हणजे जी क्षारता आहे, ही क्षारता म्हणजे जास्त असलेली आढळते. कारण उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तापमान वाढतं. तापमान वाढलं की बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि साहजिकच क्षारता वाढलेली आढळते. दुसरा प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरात क्षारतेचे प्रमाण कोणत्या ऋतूत सर्वात कमी आहे? तीनही हे जर पाहिलं तर आपल्याला त्यामध्ये दिसतं नैऋत्य मान्सून काळ. इथं असणारा नैऋत्य जो मान्सून काळ आहे, या नैऋत्य मान्सून काळामध्ये बंगालचा उपसागर बघा, इथं शब्द लिहिलेला आहे की नाही बंगालचा उपसागर, तिथं पांढरा रंग दिसतो आपल्याला, हिरवा रंग दिसतो आणि वरती फिकट निळा दिसतो. म्हणजे हा भाग जो आहे हा कमी कमी क्षारता, अगदी पांढरा म्हणजे 30 आहे, हिरव्या म्हणजे 28 आहे, त्याच्यानंतर वर निळा आहे तो 26 आहे, त्याच्यावर 24 आपल्याला दर्शवलेला आहे की कमी कमी क्षारता होत जाताना आढळते. तर याच्यामध्ये आपल्याला नैऋत्य मान्सून काळात ही क्षारता कमी होताना दिसते. प्रश्न तिसरा आहे, अरबी समुद्रात वर्षभर क्षारतेचे प्रमाण जास्त राहण्याचे कारण काय असावे? बघा, अरबी समुद्राचं निरीक्षण करा. आ मध्ये आहे पूर्ण लाल रंग मोठाच्या मोठा दाखवलाय. लाल रंग म्हणजे काय? तर 38% क्षारता आहे. पुन्हा आपण जेव्हा मान्सून पूर्व कालावधी पाहिला, म्हणजे ईशान्य मान्सून मध्ये तर पूर्ण तो 38% क्षारता आहे. पुन्हा आपण मान्सून पूर्व कालावधी पाहिला तर बराचसाच भाग हा त्याचा आपल्याला जास्त क्षारतेचा आणि खाली ब्राऊन केशरी कलरचा हा 36 म्हणजे जास्तच असलेला आढळतो. नंतर ई जर पाहिला तर नैऋत्य मान्सून कालावधीमध्ये सुद्धा जास्त भाग हा 38%चा आणि 36%चाच असलेला आढळतो. म्हणजे क्षारता ही जास्त आढळते. म्हणजे
का जास्त आढळते? कारण तापमान हे जास्त आढळतं. अरबी समुद्राचं बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे आणि नद्यांची संख्या कमी आहे. म्हणजे नद्यांनी त्याला गोड्या पाण्याचा जो पुरवठा केला जातो तो पुरवठा कमी होतो. नद्यांचे प्रमाण कमी आहे किंवा त्यातून होणारा पाण्याचा विसर्ग सुद्धा कमी असलेला आपल्याला आढळतो. म्हणून अरबी समुद्राची क्षारता ही कमी आहे किंवा कमी असावी. यानंतर आपला पुढचा यामधला भाग आहे तो आहे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह. तर सागरी प्रवाह हिंदी महासागरातील पाण्याच्या प्रवाहाचा आकृतिबंध हा पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरातील आकृतिबंधापेक्षा खूप वेगळा असलेला आढळतो. कारण का तर पॅसिफिक महासागर हा खूप मोठा अथांग पसरलेला आढळतो. तसाच अटलांटिक महासागर सुद्धा आपल्याला अगदी उत्तर दक्षिण खूपच लांब प्रकारे पसरलेला आढळतो. पण हिंदी महासागर जर पाहिला तर हिंदी महासागराच्या तीनही बाजूने भूमिखंडांचा भाग असलेला आढळतो आणि एकाच बाजूला म्हणजे दक्षिणेकडे दक्षिण हिंदी महासागर असलेला आढळतो. त्यामुळे याचा जो आकृतिबंध आहे तो पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरापेक्षा वेगळा असलेला आढळतो. तर याच्यामध्ये जे सागरी प्रवाह निर्माण होतात हे सागरी प्रवाह स्वतंत्र त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणारे आहेत. सागरी जलाचे भाग असलेले आढळतात. असे सागरी प्रवाह सागराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहतात. त्यांच्यावर प्रचलित वाऱ्याचा प्रभाव होतो. म्हणजे वारे ज्या दिशेने वाहतात त्या दिशेने हे सागरी प्रवाह वाहताना आपल्याला आढळतात. वाऱ्याचा प्रवाह हा समुद्राच्या लाटांच्या वरती होतो म्हणजे सागरी प्रवाहांच्या वरती होताना आढळतो. हे प्रवाह सागर जलात एकमेकात मिसळण्याचे महत्वाचे काम हे वारे करताना आपल्याला आढळतात. या प्रवाहामधून वाहणाऱ्या पाण्याच्या तापमानाच्या स्थितीनुसार म्हणजे त्या ठिकाणच्या सागर जलाचं तापमान कसं आहे, तापमानाची स्थिती काय आहे याच्यानुसार सागरी प्रवाहाचे दोन प्रकार पडतात. एक आहे तो म्हणजे शीत सागरी प्रवाह आणि दुसरा आहे तो उष्ण सागरी प्रवाह. असे दोन प्रकार किंवा त्याच्या दोन भागात वर्गीकरण केलं जातं. आता हे जे सागरी प्रवाह वाहतात तर हे सागरी प्रवाह कसे असतात तर त्या ठिकाणी असणारा किनाऱ्याचा आकार, महासागराचा विस्तार, त्या प्रदेशातील वाऱ्याची हालचाल याचा परिणाम हा त्या सागरी प्रवाह होतो आणि अशाच प्रकारे या हालचालीचा आकृतिबंध यामुळे हिंदी महासागरातील जलप्रवाह प्रभावित झालेले आहेत. यामध्ये विषुववृत्तीय एक प्रवाह आढळतो आपल्याला आणि विषुववृत्तीय प्रवाहामध्ये उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आणि दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह असे दोन निर्माण होताना आढळतात. त्यामध्ये उत्तर विषुववृत्तीय प्रवाह हा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या मानाने क्षीण असलेला आढळतो. विषुववृत्ताच्या उत्तरेला सागरी प्रवाह ऋतूनुसार विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या मान्सून वाऱ्याच्या प्रभावाखाली येतात. दक्षिण हिंदी महासागरातील प्रभाव प्रणाली ही चक्रीय प्रवाह आकृतिबंध तयार करते. या चक्रीय आकृतिबंधाच्या दोन प्रमुख भुजा असलेल्या आढळतात. पहिली आहे ती दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह आणि दुसरी आहे ती पश्चिम प्रवाह. तर दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह हा जो सागरी प्रवाह आहे हा प्रवाह पूर्वीय वाऱ्याच्या प्रभावाखाली येतो आणि त्यामुळे तो पूर्व पश्चिम अशा दिशेने वाहताना आढळतो. तर दुसरा जो आहे पश्चिम प्रवाह हा प्रवाह पश्चिम वाऱ्याच्या प्रभावाखाली असतो किंवा येतो. त्यामुळे या प्रवाहाला पश्चिमेकडून पूर्वेकडे दिशा प्राप्त झालेली आढळते. त्यामुळं पहा इथं कसं आहे दक्षिण प्रवाह हा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतो तर पश्चिम प्रवाह हा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना आपल्याला आढळतो. त्यामुळे हा आकृतिबंध कसा चक्राकार निर्माण झालेला आढळतो. उदाहरणार्थ पश्चिमेकडील असणारा मोंझाबिक गुल्लास प्रवाह व पूर्वेकडील पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाहाने पूर्ण होतो म्हणजे पूर्णपणे हे चक्र त्यांचं पूर्ण होतं. हा चक्रीय आकृतिबंध जागतिक स्तरावरील प्रमुख आकृतिबंधापैकी एक मानला जातो. कारण अशा प्रकारे या हिंदी महासागराच्या तीनही बाजूने वरच्या भूमिखंड असल्यामुळे किनारपट्टीने हे प्रवाहाचा गोल बरोबर पूर्ण होताना आपल्याला आढळतो. उत्तर हिंदी महासागरात ऋतूनुसार मान्सून वाऱ्याच्या प्रभावाखाली सागरी प्रवाह वाहताना आढळतात. मुख्यतः हे जे चक्राकार हे जे प्रवाह वाहतात यांचं जे दिशा आहे ही दिशा ऋतूनुसार बदलते. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये
तापमान जास्त असतं आणि त्यामुळं या दिशांना घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे प्रवाह गोलाकार वाहताना आपल्याला आढळतात आणि हिवाळ्याच्या कालावधीमध्ये तापमान कमी झालेलं आढळतं आणि त्या कालावधीमध्ये हा जो सागरी प्रवाह आहे हा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहताना आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे हिंदी महासागरामध्ये हे सागरी प्रवाह निर्माण होतात किंवा सागरी प्रवाहाचं चक्र गोलाकार रीतीने निर्माण झालेलं आहे. इथे हा नकाशा मी दिलेला आहे. पूर्ण तुम्हाला जगाचा नकाशा दिलेला आहे. कारण जागतिक पातळीवरती असणारे जे सागरी प्रवाह आहेत, तर हे सागरी प्रवाह सुद्धा तुमच्या लक्षात यावे यासाठी तर विद्यार्थ्यांनी आराखडा घ्यायचा आहे जगाचा आणि या जगाच्या आराखड्यामध्ये हिंदी महासागरातील असणारे हे जे प्रवाह आहेत, इथं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा, सोमाली प्रवाह, एग्युलस प्रवाह, मोझांबिक आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, हे प्रवाह कशा प्रकारे गोलाकार इथं फिरतात हे इथं तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारचे गोलाकार चक्र निर्माण झालेलं या प्रवाहांचं आहे. गुलाबी रंगाचे इथं जे प्रवाह आहेत तिथं सूचीमध्ये दिले बघा. गुलाबी रंगाचे जे प्रवाह आहेत हे उष्ण प्रवाह आहेत आणि निळ्या रंगाचे आहेत ते शीत प्रवाह असलेले आढळतात. विद्यार्थ्यांनी जगाच्या नकाशा आराखड्यामध्ये हे प्रवाह दाखवायचे आहेत. इथं फक्त तेवढासाच भाग दाखवलाय पहा. हिंदी महासागरातील असणारे प्रवाह दाखवलेले आहेत. हे गोलाकार कसे फिरतात. इथं ईशान्य प्रवाह, मोझांबिकचा प्रवाह, अल्गुसन प्रवाह, ऑस्ट्रेलियन पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह, हे गोलाकार चक्र कसं पूर्ण झालेलं आहे इथं आपल्याला दिलेलं आहे पहा. आणि हा 2 नकाशे दिले. तिथं अ एक आहे आणि आ वरचा आहे तो अ आहे. अ आणि आ या नकाशाचा काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय. दोन्हीची तुलना करायची आहे. दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहिला प्रश्न आहे, खालील दिलेले नकाशे कोणत्या ऋतूचे प्रतिनिधित्व करतात ते शोधा व त्याप्रमाणे नकाशाचा शीर्षक द्या. आता ऋतू कसा ओळखायचा? मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ते घड्याळाच्या दिशेने आणि हिवाळ्याच्या कालावधीमध्ये ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहताना आपल्याला आढळतात. तर अ हे आहे, हे नैऋत्य प्रवाहाचा वर जाताना आढळतो, पुन्हा खाली येताना आढळतो. म्हणजे या ठिकाणी घड्याळाच्या काठ्याला अनुसरून म्हणजे उन्हाळा ऋतू आहे आणि इथं आ मध्ये विरुद्ध दिशेने आहे म्हणजे तो हिवाळा ऋतूचा आहे. 2. उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहाच्या दिशेत कोणता फरक दिसून येतो? तर उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहाच्या दिशेत उन्हाळ्यात त्याची दिशा घड्याळाच्या काट्याप्रमाणे तर हिवाळ्यात काट्याच्या विरुद्ध दिशेने दिसून येतो. हिंदी महासागरात शीत प्रवाह किती आहेत? तर हिंदी महासागरात शीत प्रवाह किती आहेत? तर हिंदी महासागरात 2 शीत प्रवाह आहेत. पश्चिम प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह इथं निळ्या आणि गुलाबी रंगाने दर्शवलेले आहेत. त्याच्यावरून आपण तो शीत आहे की उष्ण आहे हे सांगू शकतो. जे गुलाबी रंगाचे आहेत ते आपण आत्ताच सांगितलं की ते उष्ण प्रवाह आहेत, निळ्या रंगाचे आहेत ते शीत प्रवाह आहेत. चौथा प्रश्न आहे, हिंदी महासागरात किती शीत प्रवाह आहेत? हिंदी महासागरात शीत प्रवाह कमी असण्याचे कोणते कारण? तर त्याची उत्तर सीमा ही बंदिस्त आहे, त्यामुळं शीतप्रवाह कमी असलेले आढळतात. कोणत्या प्रवाहाची दिशा दोन्हीही ऋतूनुसार बदलत नाही? बघा, दोन्हीचं निरीक्षण करा. दोन्हीचं निरीक्षण केलं तर मोझांबिक पहिल्यामध्ये पण तो मादागास्कर आणि आफ्रिका खंडाच्या मधून जातो, दुसऱ्यामध्येही तो तसाच जातो. नंतर त्याला लागून असणारा गुल्लास प्रवाह हा सुद्धा मादागास्कर बेटाच्या पूर्वेकडे अ मध्ये पण जातो आणि आ मध्ये पण जातो. आणि इकडे असणारा पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह ऑस्ट्रेलियाच्या बाजून अ मध्ये पण तो खाली दक्षिणेकडे जाताना आढळतो आणि आ मध्ये सुद्धा तो खाली जाताना आढळतो. म्हणजे मोझांबिक, गुल्लास प्रवाह आणि पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह याची दिशा कोणत्याही ऋतूमध्ये बदलत नाही. 6वा प्रश्न आहे, हिंदी महासागरातील प्रवाह चक्राकार आकृतिबंध तयार करतात का? त्यांना काय म्हणतात? जर असा चक्राकार आकृतिबंध तयार होत असेल तर त्यात समाविष्ट होणाऱ्या प्रवाहांची क्रमवार यादी करा असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये
हिंदी महासागरात दक्षिण गोलार्धातील प्रवाह चक्राकार आकृतिबंध असून क्रमशः त्यामध्ये मोझांबिक, अगुल्लास प्रवाह व पूर्वेकडे पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह मिळून एक चक्र पूर्ण होताना आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे आपल्याला या दोन्हीचं निरीक्षण करून त्याच्या प्रश्न सांगता येतील. त्यानंतर आपल्याला हिंदी महासागराचे महत्व. आता महत्व काय आहे तर आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे 3 खंड हिंदी महासागराच्या जलाने जोडले गेलेले आहेत. हा महासागर आशियातील काही मोठ्या अर्थव्यवस्थेचा आधार देतो. ही एक वस्तुस्थिती असलेली आपल्याला आढळते. या महासागराचे आर्थिक व राजकीय महत्व अधोरेखित केलेले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त असणारा होर्मुझ, मलाक्का आणि बाब ए मांदेब या 3 गजबजलेल्या सामुद्रधुनी या समुद्रामध्ये आहेत, महासागरात आहेत आणि त्याचा फायदा वाहतुकीसाठी होतो. आखाती देशाकडून म्हणजे मध्य पूर्व आशियाई जे देश आहेत, सौदी अरेबिया, इराण, इराक, तर यांच्याकडून निर्यात होणाऱ्या बहुतांशी कच्च्या खनिज तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो आणि त्याचा फायदा होतो. हिंदी महासागरात मालदीव, सेशेल्स यासारखी अनेक द्वीपराष्ट्रे आहेत. या सर्व राष्ट्रांची संपूर्ण अर्थव्यवस्था हिंदी महासागरातील सागरी परिसंस्था आणि सागरी पर्यटनावर अवलंबून आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही सामरिक महत्व असलेली जलपट्टी असून ती पर्शियाच्या आखात व अरबी समुद्रात यांना जोडते. ही सामुद्रधुनी 300 ते 95 ही सामुद्रधुनी 33 ते 95 किलोमीटर रुंद आहे. मध्य पूर्वेतील तेलाच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग म्हणून ती कार्यरत असलेली आढळते. जागतिक तेल निर्यातीपैकी 30% निर्यात या सामुद्रधुनीतून होताना आपल्याला दिसते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हिंदी महासागर महत्वाचा आहे. या सागरी क्षेत्राचे प्रादेशिक हक्क इराण व ओमेन या देशांकडे आहेत. हिंदी महासागरचा प्रदेश हा त्यांच्या आर्थिक महत्वामुळे जागतिक शक्तीसाठी महत्वाचा बनला आहे. प्रदेशातील सैनिक व नाविक तळामुळे या प्रदेशात तणाव वाढीस लागलेला आहे. महासागरातील मैदान अनेक धातूंनी बनलेल्या खडकांचे संचयन होत आहेत. असे खडक मॅंगनीज, निकेल, तांबे, कोबाल्ट खनिजाचे स्रोत बनू शकतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला या प्रकारच्या खनिजांचं उत्पादन होताना आढळते. आंतरराष्ट्रीय सागरजल प्राधिकरणाने हिंदी महासागरातील 2 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके क्षेत्र बहुधात्विक खड्ड्यांच्या संशोधन आणि उत्खननासाठी भारताला प्रदान केलेलं आहे. त्यामुळे त्याचं महत्व आपल्या भारताच्या दृष्टीनेही वाढलेलं आहे. भारताच्या दृष्टीने असणारं हिंदी महासागराचं महत्व पाहिलं तर हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताला मध्यवर्ती व सामरिक स्थान प्राप्त झालं आहे. भारताचे राष्ट्रीय हित व आर्थिक स्वारस्य हे अविभाज्यरित्या हिंदी महासागराला जोडले गेले आहे. हिंदी महासागराची शांती क्षेत्र म्हणून राखणे, महाशक्तीच्या स्पर्धेपासून हे क्षेत्र मुक्त ठेवणे, सागर तटीय राष्ट्रांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लावणे ही भारताच्या परराष्ट्रीय धोरण नीतीचा नेहमीचा भाग राहिलेला आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ प्रादेशिक सहकार्यासाठी इंडियन ओशन रिम असोसिएशन, बिमस्टेक, गंगा मेकॉंग कोऑपरेशन तर इत्यादी प्रकारचं आपल्याला ह्या परराष्ट्रीय धोरणामध्ये असणाऱ्या काही घटक असलेले आढळतात. देशाचे सागरी किनारे सुरक्षित नसतील तर तेथील कोणतेही औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, सागरी वाहतूक, पर्यटन तसेच राजकीय व्यवस्थेतील स्थैर्य शक्य होत नाही. शीतयुद्धाच्या काळातील बहुतांश संघर्ष हिंदी महासागरात किंवा त्या भोवतालच्या क्षेत्रामध्ये झालेले आहेत. परिणामी जवळजवळ सर्वच प्रमुख जागतिक शक्तींनी हिंदी महासागर क्षेत्रात आपापले सैन्यबळ मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहे. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला हिंदी महासागराची किनारपट्टी ही महत्वाची असलेली आढळते. भारताच्या बाबत हिंदी महासागर ही एक ऊर्जा आहे. भारत देश जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेला 4थ्या क्रमांकाचा जगातील देश मानला जातो आणि अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ 70% भाग हा तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. त्यातील
जे तेल आहे हे आखाती देशातून प्रदेशातून आयात केलं. मध्य पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया यांना युरोप व अमेरिकेशी जोडणारा प्रमुख सागरी मार्ग हिंदी महासागरातून जाताना आढळतो. त्याचा फायदा भारताला चांगल्या प्रकारे झालेला आढळतो. पार्शियन आखात आणि इंडोनेशियाच्या तेल क्षेत्रातील खनिज तेल व खनिज उत्पादने विशेषतः या मार्गाने मोठ्या प्रमाणात नेली जातात. सौदी अरेबिया, इराण, इराक, भारत व पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्या तटीय क्षेत्रात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलेले आढळतात. त्यामुळे हिंदी महासागर हा महत्वाचा आहे. याशिवाय जगातील सागरी क्षेत्रातून होत असलेल्या खनिज तेलाच्या उत्पादनापैकी अंदाजे 40% उत्पादन हे हिंदी महासागरातून होते. पूर्णावरील जड खनिजयुक्त वाळू तसेच तटीय क्षेत्रातील संचित पदार्थांचे उत्पादन किनाऱ्यावरील देश म्हणजेच प्रामुख्याने भारत, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांना त्याचा फायदा होताना आढळतो. पूर्वेकडील देशाशी वाढता व्यापार संबंध भारताला येत्या काही वर्षात मोठा प्रगतीचा वाटा मिळवून देताना आपल्याला देऊ शकतो. गेल्या एका दशकात आशियान ही जी मध्य पूर्व आशिया देशांची असणारी जी पेट्रोलियम आयात निर्यातीची जी संघटना आहे आशियान, तर या आशियानमध्ये असणारे जे सदस्य राष्ट्र आहेत, तर आशियान देशाशी असलेला भारताचा व्यापार जो 1993 मध्ये फक्त 1484 दशलक्ष डॉलर होता, तो आता दुप्पट झालेला आढळतो. भारतीय बाजारपेठ आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या आयातदारापैकी एक म्हणून आज उदयास आलेली आहे. या प्रदेशातील झालेल्या आयातीचे मूल्य 2004 मध्ये 10,942 दशलक्ष डॉलर होते. नुकताच थायलंड आणि सिंगापूरचे झालेला मुक्त व्यापारी करार हा या व्यापाराशी पूरक असलेला आढळतो आणि हा व्यापार आपल्याला करण्यासाठी स्वस्त सुलभ असणारी जी जलवाहतूक ही आपल्याला हिंदी महासागरातून प्राप्त झालेली आढळते. तसेच विस्तारणारी बाजारपेठ व मोठ्या प्रमाणावरील असणारा आयातीचा ओघ केवळ आर्थिक सुबत्ता सूचित करत नाही, तर त्याबरोबर सागराच्या संदर्भातील संवेदन क्षमता देखील सूचित करतात. चाचेगिरीच्या घटना, सशस्त्र दरोडेखोरी, सागरी आतंकवाद यात सातत्याने वाढ होत आहे. हे सागरी मार्गाच्या सुरक्षिततेची गरज भारताला आपल्याला हिंदी महासागरातून मिळताना आढळते. परराष्ट्रातील बदल करून पूर्वेकडील देशाशी व्यापार वाढला आहे. त्याचबरोबर त्यामुळे भरभराटी येताना आपल्याला आढळते. भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या 3 अर्थव्यवस्थेपैकी एक भारत आपला असलेला आढळतो आणि त्यामुळे आता भारताला म्हणजे असलेली जी आयात निर्यात ही एक मोठी बाजारपेठेची स्थिती विस्तारताना आपल्याला म्हणजे विस्तारलेली आढळते. द्वीप राष्ट्रे आणि भारत यांच्या दरम्यान असलेले सागरी जलमार्ग सुरक्षित राखणे सर्वांसाठी गरजेचे बनलेले आढळतात. शिवाय या महासागरामध्ये असणारे मलाक्का ही जे बेटांचा काही भाग आहे, सामुद्रधुनीचा जो भाग आहे, तर त्याचाही फायदा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, मासेमारीच्या दृष्टिकोनातून, खनिज उत्पादनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रकारे होताना आढळतो. मलाक्का ही जगातील सर्वात व्यस्त व अडथळे असणारी सामुद्रधुनी या भागात आहे. येथील सामरिक स्थिती ही गुंतागुंतीची बनलेली आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे जो हा भाग आपल्याला महत्वाचा असलेला आहे. धन्यवाद. अशा प्रकारे या दुसऱ्या व्हिडिओ बरोबर आपलं हे 7वं प्रकरण हिंदी महासागर तळरचना आणि त्याचे सामरिक महत्व हा भाग संपलेला आहे. धन्यवाद.